नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 123, 124, 125 आणि सोबत सेक्शन 162 जो लिंक स्टडी आहे तो आपण त्याचा अभ्यास करूया. सेक्शन 123 काय म्हणतो? सेक्शन 123 असं म्हणतो की जो अनपब्लिश्ड ऑफिशियल रेकॉर्ड आहे आणि जो ऑफिशियल रेकॉर्ड स्टेट गव्हर्नमेंटच्या संदर्भात आहे, पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भात आहे, असा डॉक्युमेंट, असा रेकॉर्ड तुम्ही कोर्टामध्ये सादर करू शकत नाही. सादर करू शकतात किंवा ज्या डिपार्टमेंटचा तो डॉक्युमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या हेडची परवानगी घेतल्यानंतर तुम्ही तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर करू शकतात. ह्याची जी बेरेटची भाषा आहे ती काय आपण ते पहिले पाहून घेऊया. सेक्शन 123 मध्ये असं म्हटलेलं आहे, एव्हिडन्स ॲज टू अफेअर्स ऑफ द स्टेट. पुढे काय म्हटले? नो वन शॅल बी परमिटेड, म्हणजे कोणाला अशी परमिशन दिलेली नाही. नो वन शॅल बी परमिटेड टू गिव्ह एव्हिडन्स, असा पुरावा द्यायचा नाही. डेराइव्ड अनपब्लिश्ड ऑफिशियल रेकॉर्ड, आणि जो रेकॉर्ड आहे तो अनपब्लिश्ड रेकॉर्ड आहे रिलेटिंग टू एनी अफेअर्स ऑफ द स्टेट, जो स्टेटच्या संदर्भात आहे आणि स्टेटच्या अफेअर्सच्या संदर्भात आहे, असा अनपब्लिश्ड रेकॉर्ड जो असेल तो तुम्हाला सादर करता येणार नाही. एक्सेप्ट, पुढे म्हटलं एक्सेप्ट with the permission of the officer of the head of the department concerned. जो कन्सर्न डिपार्टमेंट आहे, जो संबंधित डिपार्टमेंट आहे, त्याच्या हेडची परवानगी घेऊन तुम्ही दाखल करू शकता. पुढे काय म्हटलं? हू शॅल गिव्ह और विथहोल्ड सच परमिशन ॲज ही थिंक फिट. आणि त्याला जर असं वाटलं, त्याला जर असं योग्य वाटलं की परमिशन द्यावी कोर्टामध्ये सादर करण्याची, तर देईल, अदरवाईज तो देणार नाही, असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. अर्थात कोणताही स्टेट गव्हर्नमेंटचा अनपब्लिश्ड जो डॉक्युमेंट आहे तो आपल्याला कोर्टामध्ये त्या कन्सर्न डिपार्टमेंटच्या हेडची परवानगी घेऊनच कोर्टामध्ये दाखल करता येणार आहे. हा झाला 123. आता 124 काय म्हणतोय? 124 असं म्हणतो की ऑफिशियल कम्युनिकेशन म्हणजे नो पब्लिक ऑफिसर shall be compelled to disclose communication made to him in official confidence. अर्थात दोन ऑफिसर जे आहेत त्यांच्या दरम्यान जो ऑफिशियल कम्युनिकेशन होत असतो, समजा एक ए आहे आणि एक बी ऑफिसर आहे, ह्यांच्या दरम्यान जे ऑफिशियल कम्युनिकेशन होत असतात ते जे आपसामध्ये चर्चा करतात आणि त्याच्यावरनं पुढचं जे काही इन्व्हेस्टिगेशन होत असतं आणि त्यांच्या दरम्यान झालेला हा जो कम्युनिकेशन आहे तो कम्युनिकेशन कोर्टामध्ये ओपन करता येणार नाही, डिस्क्लोज करता येणार नाही. ते हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकदा पुन्हा वाचतो. नो पब्लिक ऑफिसर शॅल बी कंपेल्ड टू डिस्क्लोज कम्युनिकेशन मेड टू हिम इन ऑफिशियल कॉन्फिडन्स व्हेन ही कन्सिडर्स, त्याला जर असं योग्य वाटलं, दॅट द पब्लिक इंटरेस्ट वुड बी सफर्ड बाय द डिस्क्लोजर. आणि अशा पद्धतीने जर ती माहिती ओपन केली, डिस्क्लोज केली, तर ते पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये होईल. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये जे ऑफिशियल कम्युनिकेशन त्यांच्या दरम्यान झालेलं आहे ती माहिती, ते ऑफिशियल कम्युनिकेशन ते ओपन करू शकत नाही. ह्या सेक्शनमध्ये असं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं की सेक्शन 123 मध्ये अनपब्लिश्ड ऑफिशियल डॉक्युमेंट आणि 124 मध्ये पब्लिक ऑफिसर्सच्या दरम्यान जे ऑफिशियल कम्युनिकेशन होत असतं ते बार्ड केलेलं आहे. त्याबाबत आपल्याला कोर्टात पुरावा देता येणार नाही. आता सेक्शन 125 मध्ये काय सांगितलेलं आहे की इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ दी ऑफेन्सेस, म्हणजे गुन्हा घडला त्याबाबतची माहिती तुम्हाला कशी मिळाली, ज्याला आपण म्हणतो सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, ते तुम्हाला कशी मिळाली, असं तुम्ही पब्लिक सर्वंटला कोर्टामध्ये पुरावा देत असताना असा प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. किंवा तो पब्लिक ऑफिसर त्याला बार्ड केलेला आहे की तुम्ही अशी माहिती द्यायची नाही. समजा एखाद्या गुन्ह्याबाबत एखाद्या क्रॉसमध्ये ॲडव्होकेटनी त्यांना जर असं विचारलं की हा गुन्हा घडला, याबाबतची माहिती तुम्हाला कशी मिळाली, कोणी दिली, कुठून आली, तर अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तो पब्लिक ऑफिसर कोर्टामध्ये देणार नाही. आता बेरची भाषा काय आपण बघूया. नो मॅजिस्ट्रेट और पब्लिक ऑफिसर. नो मॅजिस्ट्रेट और पब्लिक ऑफिसर म्हणजे इथं मॅजिस्ट्रेट पण आलं, सर्व प्रकारचे मॅजिस्ट्रेट आले जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये पार्ट घेतात. नो मॅजिस्ट्रेट और पब्लिक ऑफिसर shall be compelled to say,
त्यांना असं तुम्ही कंपेल करू शकत नाही अशी माहिती देण्यासाठी व्हेन्स, ह्या व्हेन्स ह्या शब्दाचा अर्थ आपण बघूया. व्हेन्स ही गॉट एनी इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ एनी ऑफेन्स. इथं असं म्हटलेलं आहे व्हेन्स ही गॉट द इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ द ऑफेन्स. व्हेन्स या शब्दाचा अर्थ ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली, फ्रॉम व्हॉट प्लेस. व्हेन्स याला 3 अर्थ देतोय मी. फ्रॉम व्हॉट प्लेस, फ्रॉम विच सोर्स अँड विच इन्क्लूड्स नेम ऑफ द इन्फॉर्मेंट. म्हणजे 3 गोष्टी त्याच्यामध्ये शब्दात आलेल्या आहे. व्हेन्स म्हणजे कुठून माहिती मिळाली, कोणातर्फे मिळाली आणि कोणत्या जागेवरनं मिळाली. अशा 3 गोष्टींचा अर्थ म्हणजे व्हेन्स असा शब्द वापरून झालेला आहे. तर हा झाला एक पार्ट, या सेक्शनचा पहिला पार्ट. आणि एक दुसरा पार्ट आहे, तो आहे रेव्हेन्यू ऑफिसरच्या संदर्भात. अँड नो रेव्हेन्यू ऑफिसर शॅल बी कंपेल्ड टू से. त्याच पद्धतीची भाषा सेकंड पार्टमध्ये आहे. नो रेव्हेन्यू ऑफिसर शॅल बी कंपेल्ड टू से व्हेन्स ही गॉट एनी इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ एनी ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक रेव्हेन्यू. इथे शब्द वापरलेले पब्लिक रेव्हेन्यू. मित्रांनो, पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे जे रेव्हेन्यूच्या संदर्भामध्ये जे गुन्हे घडतात त्याबाबत आहे. आता ह्या दोन्ही पार्टला आपण इलुस्ट्रेशनद्वारे समजून घ्या. ह्याच्यातला पहिला पार्ट काय आहे, पब्लिक ऑफिसर किंवा मॅजिस्ट्रेट यांना तुम्ही असं विचारू शकत नाही की हा गुन्हा जो घडलेला आहे याबाबतची माहिती तुम्हाला कुठून मिळाली, कशी मिळाली, कोणी दिली. असं आपण मॅजिस्ट्रेट किंवा पब्लिक ऑफिसरला, पोलीस इन्स्पेक्टरला वगैरे आपण कोर्टामध्ये विचारू शकत नाही. विचारलं तर त्याची माहिती ते देऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट, दुसरा पार्ट आहे पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसर जो आहे त्याच्या बाबतीत. आणि पब्लिक रेव्हेन्यू बाबत जर एखादा गुन्हा घडलेला असेल तर त्याला ती माहिती कुठून मिळाली याबाबतची माहिती तो देणार नाही, असं त्यालाही बाड केलेलं आहे. पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसर जो असतो म्हणजे जसं तहसीलदार झाले, सर्कल ऑफिसर झाले किंवा तलाठी झाले, यांना जी माहिती मिळणार त्याबाबतची माहिती तो तुम्हाला देणार नाही. एक इलुस्ट्रेशन मी आपल्याला देतो इथे. समजा एक आरोपी आहे, एक्यूज्ड, अंडर सेक्शन 302 त्याच्यावरती ट्रायल चालू आहे. आणि ह्या एच्या ॲडव्होकेटनी क्रॉस चालू असताना जर आयओला असा प्रश्न विचारला की ह्या एने जे मर्डर केलेलं आहे ह्या बाबतची माहिती तुम्हाला कुठून मिळाली, तुम्हाला ही माहिती कोणी दिली, कशी मिळाली, तर मग आयओ जो आहे ही माहिती देण्यास बांधील नाही. आयओ अशी माहिती देण्यास बांधील नाही. तसंच हे हा लँड माफिया किंवा सँड माफिया आहे. म्हणजे जे वाळू चोरी करून नेतात त्याबाबतचे तो जो माफिया आहे तो जर समजा वाळू चोरी करून नेत असेल, वाळू चोरी करून नेणं म्हणजे हा जो गुन्हा आहे हे अगेन्स्ट पब्लिक रेव्हेन्यू आहे. ह्याच्यामध्ये काय सरकारचा रेव्हेन्यू बुडत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा बी ह्या व्यक्तीने तहसीलदारला अशी माहिती दिली की अमुक अमुक माणूस इतकी मोठी गाडी, इतके गाड्या भरून वाळूच्या घेऊन चाललेला आहे, तर मग जर समजा तहसीलदारने त्याच्यावरती कारवाई केली आणि ती केस कोर्टात चालू असेल तर तुम्ही पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसरला असा प्रश्न विचारू शकत नाही की तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली होती, तुम्हाला ही माहिती कोणी दिली होती आणि कशी मिळाली, ही सर्व माहिती तुम्हाला कशी मिळाली असा जर प्रश्न विचारला गेला तर तो जो पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसर आहे या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही. कोर्ट तुम्हाला अशी परवानगी देणार नाही असा प्रश्न विचारावा म्हणून. आणि तो जो पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसर आहे तो सुद्धा त्याला सुद्धा बाड केलेला आहे की अशी माहिती द्यायची नाही, कारण ज्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता मित्रांनो, हे 3 सेक्शन बरोबर आपण सेक्शन 162 सुद्धा वाचूया.
सेक्शन 162 काय म्हणतो की ज्या वेळेला हे कोर्टाचे पॉवर्स आहेत 162 मध्ये, की ज्या वेळेला कोर्टाला एखादा डॉक्युमेंट कुठल्या व्यक्तीकडे मागवायचा असतो आणि कोर्टाने त्या व्यक्तीला डॉक्युमेंट सादर करण्याचे आदेश दिलेले आहे, म्हणजे समज दिलेला आहे, मग त्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की त्यांनी तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर करायचा आहे. आणि त्याला जर असं वाटलं की बाबा हा डॉक्युमेंट कोर्टामध्ये सादर जो करतोय आपण, हा डॉक्युमेंट सादर करण्यासारखा नाही, योग्य नाही, हा डॉक्युमेंट कोर्टात दाखल करणे योग्य नाही, किंवा याचे जे कंटेंट्स आहेत ते वाचणे योग्य नाही, किंवा त्याला डिस्क्लोज करणं पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये आहे, मग त्या व्यक्तीचं काम असं आहे त्यांनी डॉक्युमेंट सादर करायचा, कोर्टामध्ये दाखल करायचा आणि ऑब्जेक्शन सुद्धा कोर्टासमोर त्यांनी द्यायचं. आता प्रथम आपण सेक्शन 162 ची बेरेटची भाषा पाहूया, नंतर आपण त्याला मराठीमध्ये समजून घेऊया. सेक्शन 162 काय म्हणते? प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट. अ विटनेस समन्ड टू प्रोड्यूस अ डॉक्युमेंट शाल, इफ इट इज इन हिज पोझिशन और पॉवर, ब्रिंग इट टू द कोर्ट. काय म्हटलं की एक साक्षीदार ज्याला असं समन्स पाठवलंय की एक डॉक्युमेंट तुम्ही कोर्टात सादर करायचं आहे आणि ते कोर्टामध्ये दिल्यानंतर पुढे काय म्हटलंय? नॉट विथस्टँडिंग एनी ऑब्जेक्शन. त्याचं जर ऑब्जेक्शन काय असेल ते सगळं सोडून, विच देअर मे बी टू इट्स प्रोडक्शन और टू इट्स ॲडमिसिबिलिटी. त्या व्यक्तीचा जर त्या डॉक्युमेंटच्या प्रोडक्शन बाबत ॲडमिसिबिलिटी बाबत जर समजा काही ऑब्जेक्शन असेल ते त्यांनी काही विचार न करता तो डॉक्युमेंट कोर्टात हजर करायचा आहे, सादर करायचा आहे. पुढे काय म्हटलंय? द व्हॅलिडिटी ऑफ एनी सच ऑब्जेक्शन शॅल बी डिसाइडेड ऑन बाय द कोर्ट. आणि अशी त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याची जी व्हॅलिडिटी आहे ते कोर्ट विचार करणार, त्याच्यावरती कोर्ट विचार करणार. पुढे म्हटलं काय? द कोर्ट इफ इट सीज, आणि कोर्टाला जर असं वाटलं फिट काय, मे इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट. कोर्ट मग ते डॉक्युमेंट इन्स्पेक्ट करू शकतो. आणि पुढे म्हटलंय अनलेस इट रेफर्स टू द मॅटर्स ऑफ द स्टेट. आणि तो जो डॉक्युमेंट जर समजा स्टेटच्या मॅटर संदर्भात असेल तर गोष्ट वेगळी, अदरवाईज म्हटलंय ऑर टेक अदर एव्हिडन्स, किंवा अजूनही एव्हिडन्स घेऊ शकतो, टेक अदर एव्हिडन्स टू इनेबल इट टू डिटरमाइन ऑन इट्स ॲडमिसिबिलिटी. आणि त्या डॉक्युमेंटच्या ॲडमिसिबिलिटी बाबत कोर्ट इतर पुरावे सुद्धा घेऊ शकतात, असं या सेक्शनमध्ये सांगितलं. आणि याच्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे ट्रान्सलेशन ऑफ द डॉक्युमेंट्स. खाली एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलेलं आहे तो जर डॉक्युमेंट समजा ट्रान्सलेशन करायचं असेल तर काय करायचं? इफ फॉर सच अ पर्पज, अशा कारणासाठी इट इज नेसेसरी टू कॉज एनी डॉक्युमेंट टू बी ट्रान्सलेटेड. आणि तो जो डॉक्युमेंट अशा भाषेत आहे जे कोर्टाला माहीत नाही किंवा समजत नाही, मग कोर्ट काय करू शकतो? त्या डॉक्युमेंटला ट्रान्सलेट करून घेऊ शकतो. द कोर्ट मे इफ थिंग्स फिट डायरेक्ट द ट्रान्सलेटर टू कीप द कंटेंट्स सिक्रेट. आणि कोर्टाला असं वाटलं की काही भाग त्यातला सिक्रेट ठेवायचा आहे, मग त्या ट्रान्सलेटरला कोर्ट पुढे असं डायरेक्शन देऊ शकतो. पुढे म्हटलेलं आहे अनलेस द डॉक्युमेंट इज टू बी इन एव्हिडन्स and if the interpreter disobeys such direction, he shall be held to have committed an offense under section 166 of the Indian Penal Code. यात असं म्हटलेलं की जर तो अशा भाषेत आहे की तो डॉक्युमेंट कोर्टाला समजत नाही तर मग कोर्ट त्या डॉक्युमेंटला इंटरप्रेट करून घेऊ शकतो किंवा ट्रान्सलेट करून घेऊ शकतो. आणि अशा वेळेला ट्रान्सलेटरला कोर्ट असं डायरेक्शन देऊ शकतो. त्या डॉक्युमेंटमधला काही भाग जर समजा कोर्टाला असं वाटलं की सिक्रेट ठेवायचा आहे, मग कोर्ट त्याला डायरेक्शन देऊ शकतो की हा जो भाग आहे हा पर्टिक्युलर पोर्शन तुम्ही ट्रान्सलेट करायचा नाही. आणि जर समजा त्या ट्रान्सलेटरनी तो डॉक्युमेंट संपूर्णच ट्रान्सलेट करून टाकला आणि जे कोर्टाने सांगितलं होतं की हा भाग ट्रान्सलेट करायचा नाही त्यांनी जर करून टाकला, मग त्या ट्रान्सलेटरची खैर नाही, त्याच्या विरुद्ध सेक्शन 166 IPC अन्वये गुन्हा दाखल होईल, असं सेक्शन 162 मध्ये सांगितलं आहे. एकदा मित्रांनो आपण पुन्हा सेक्शन 123, 24, 25 आणि 162 चा थोडक्यात आढावा घेऊया. 123 काय म्हणतो? गव्हर्नमेंटचा किंवा स्टेट अफेअर्स बाबतचा अनपब्लिश्ड ऑफिशियल डॉक्युमेंट असेल तर तो पब्लिश करायचा नाही, अनलेस, थोडासा शब्द दिलेला अनलेस, म्हणजेच त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटची परवानगी घेतल्यानंतर त्याला दाखल करता येईल किंवा सादर करता येईल, त्याची तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये देता येईल. आणि इथे त्या हेड ऑफ डिपार्टमेंटला असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की त्यांनी परवानगी द्यायची का नाही द्यायची ही त्याची चॉईस आहे. 124 मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑफिशियल कम्युनिकेशन, म्हणजे दोन ऑफिसर्सच्या दरम्यान जे ऑफिशियल कम्युनिकेशन होत असतं ते ऑफिशियल कम्युनिकेशन कोर्टामध्ये ते ओपन करणार नाही, डिस्क्लोज करणार नाही. आणि त्यांना जर असं वाटलं साक्षी देताना की हे जर आपण डिस्क्लोज केलं तर पब्लिक इंटरेस्टच्या अगेन्स्टमध्ये आहे.
हे झालं 123, 124. 125 काय म्हणतोय की मॅजिस्ट्रेट किंवा पब्लिक ऑफिसर्स यांना गुन्ह्याबाबतची माहिती कशी मिळाली त्याबाबतची माहिती ते देऊ शकणार नाही, त्यांना बार्ड केलेला आहे आणि तसा प्रश्न आपणही विचारू शकत नाही. त्यातला सेकंड पार्ट काय म्हणतोय की पब्लिक रेव्हेन्यू ऑफिसर जो आहे त्याला सुद्धा तुम्ही अशी माहिती विचारू शकत नाही की तुम्हाला ह्या पब्लिक रेव्हेन्यू बाबत झालेला जो गुन्हा आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली आहे, कोणी दिली आहे, कशी दिलेली आहे. हा संपूर्ण 123, 124, 125 झाला. 162 मध्ये असं म्हटलेलं आहे की कोर्टाने जर समजा समन्स काढलं डॉक्युमेंट सादर करण्यासाठी तर त्या व्यक्तीने ज्याला समन्स काढलेलं आहे त्याचं कर्तव्य आहे त्यांनी तो डॉक्युमेंट कोर्टामध्ये कोणताही ऑब्जेक्शन किंवा ॲडमिसिबिलिटीवर त्याचे जे काही प्रश्न असेल ते त्यांनी कोर्टात मांडायचे, परंतु तो डॉक्युमेंट कोर्टात सादर करायचा आणि सादर केल्यानंतर त्यांनी जे ऑब्जेक्शन किंवा ॲडमिसिबिलिटी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्याचा कोर्ट विचार करणार. आणि पुढे असं सांगितलं की जर तो डॉक्युमेंट ट्रान्सलेट करण्याचा जर कोर्टाचा विचार झाला, अर्थात तो डॉक्युमेंट अशा भाषेत आहे जो कोर्टाला समजत नाही, तर मग कोर्ट त्या डॉक्युमेंटला ट्रान्सलेट करून घेणार. आणि कोर्टाला असं जर वाटलं की ह्या डॉक्युमेंटला पर्टिक्युलर पोर्शन ट्रान्सलेट करायचं नाही, मग कोर्ट त्या ट्रान्सलेटरला तसे डायरेक्शन देणार की तुम्ही हा पर्टिक्युलर पोर्शन ट्रान्सलेट करायचा नाही. आणि जर त्याने तो ट्रान्सलेट केला तर मग त्याच्या विरुद्ध 166 IPC अन्वये गुन्हा दाखल होईल. मित्रांनो, आपल्याला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्याला 123, 24, 125, 162 नक्कीच समजला असेल असं मी ग्राह्य धरत आहे. धन्यवाद.